कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। कोणी सांगितलं शाळपणा करायला? अगं तू आतापर्यंत कधीच साडी नेसली नाहीस ना, तर मग तू आता ही साडी नेसशील, आरशात बघशील आणि तुला असं कळेल की आपली जरा वेगळीच इमेज तयार होती। इमेज? मग आता काय इमेज आहे माझी? चांगली आहे, चांगली आहे, स्मार्ट आहे, स्मार्ट आहे, डॅशिंग आहे, डॅशिंग आहे आणि खूप एलिगंट असेल, छान दिसशील। तुझे 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 डोळे सुद्धा या साडीला कॉम्प्लिमेंट करतील खूप, आणि चेहरा कसा खुलून दिसेल एकदम। हा माझा काय ना, तुझी स्टोरी सगळी चांगली आहे पण जरा गंडली आहे। सांभाळून साडीला त्रास होईल। मी ही साडी इकडे ठेवतो आणि मी काय म्हणतो की तू ही साडी नेसून बघितलीस, तुलाही कळेल की आपण कधी नव्हे ते मुलीसारखे दिसतो। थांबा, इकडे पळता कुठे? थांबा, परत याल ना तेव्हा बघून घेईन तुम्हाला। हिम्मत आहे पोरात, शिवाला साडी देऊन गेला। शिवाला नाही, मला नाही वाटत ही त्याची आयडिया आहे। त्याचे कान कोणीतरी भरलेत। पण साडी भारी आहे, साडी भारी आहे। ए तुला आवडला का रंग? मस्तच आहे, मस्तच आहे, मस्त आहे, मस्त आहे। अरे कलर बघ, ब्राईट। अरे वा वा वा, झालं तुमचं? हा, गप्पा का आता सगळे? जाऊ दे, शिवाचं गिफ्ट आहे, आपण बोलल्यावर परत आपल्यावर चिडेल। जातो का? हा जातो, जा निघा इथून। काय ग, अजून कसे आले नाहीत जावई बापू? येतो म्हणाला ना 5 मिनिटात, येत असेल। बाई आजी पण कुठे फुलं घेत बसली काय माहिती, कोणी भेटलं की बोलत बसते। बरं मी काय म्हणते, आपण आज जायचं का? सुरू करूयात। अगं असं कसं चालेल? तुमच्या दोघांसाठी पूजा ठेवली आहे ना, मग दोघांनी एकत्र बसायला पाहिजे। बघ जा ना, फोन करून बघ ना। ए तो बघ आलाच। हाय हाय, सॉरी मला उशीर झाला जरा। हो नाही, काही हरकत नाही। तुम्हाला हा पत्ता शोधायला त्रास नाही ना झाला? नाही नाही, त्रास काही नाही झाला, आलो मी, पत्ता सापडला। चल जाऊया, चल। ए छकुल्या, तुझी साथ का हवी हवीशी वाटे सांगना असं का बघतोयस? तू म्हटली होतीस की मी साडी नेसत नाही। हा मी विचार केला, पण तू म्हणाला होतास की माझे डोळे कॉम्प्लिमेंट करतील साडी। मी म्हणालो होतो की तू सुंदर दिसशील, पण तू खूप सुंदर दिसतेस। दुसरी कोणी दिली असती तर नसती नेसली साडी, पण तू दिली आहेस म्हणून नेसावीशी वाटली। क्या बात है। डोळे
डोळे का बंद केलेस? उघड की डोळे. अरे डोळे का बंद केले? हे सायलेन्सर. हे सायलेन्सर. उठ. काय रे? मी तुझी तिकडे वाट बघते चहा प्यायला आणि तू झोपला इथे. म्हणजे ते स्वप्न होतं. काय? तू साडी नाही नेसली का? मी का नेसू साडी? नेस ना, छान दिसशील. शिना एकदम अशी वेगळी दिसशील. होय काय? छान दिसीन. हो. तुला एक कानाखाली वाजवली ना, तू पण वेगळा दिसशील. जा काम कर. जा, नको ऐकू माझं काही. नमस्कार गुरुजी. नमस्कार. ही माझी मुलगी दिव्या. नमस्कार. नमस्कार. आणि हे आमचे होणारे जावई बापू आशुतोषराव. नमस्कार. नमस्कार. ह्या दोघांच्या भल्यासाठी पूजा घालायची ठरलंय. दिव्या नमस्कार. शताय शिवा. शताय शिवा. देवा, लोक म्हणतात लग्न जोडण्यासाठी थोडं खोटं बोललेलं चालतं. मी खोटं नाही बोलले. मी फक्त सत्य लपवलंय. देवा मला माफ कर. अहो ताई, तुम्ही देवाला वाढवलेला नारळ हा खराब निघालाय. खराब नारळ निघणं म्हणजे अपशकुन आहे. या लग्नात काहीतरी विघ्न येणार हे निश्चितच. हो गुरुजी, असं नका बोलू. ह्या मुलांच्या भल्यासाठीच ही पूजा करतोय ना. या असं काहीतरी अपशकुन वगैरे. माफ करा गुरुजी, पण ह्या सगळ्यामध्ये आमच्या लग्नाचा आणि अपशकुनाचा काय संबंध? अहो तसं नाही, हे देवाने दिलेलं उत्तर आहे. त्याचे संकेत मी जाणतो. मला मान्य आहे, पण माझा आतला आवाज सांगतोय की आमचं लग्न सुरळीतपणे पार पडेल, काही विघ्न न येता. अर्थात तुमचे आशीर्वाद असतील तर. माझा आशीर्वाद तर सदैव तुमच्या पाठीशी आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.